आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी बसला आज पहाटे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात धानोरा इथं भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण जागीच ठार झाले तर 25 जण गंभीर जखमी झाले. धानोरा इथं एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. जखमींवर अहमदनगर, आष्टी तसंच कडा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्र्यांची उच्चाधिकार समिती आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये आज चर्चा होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. येत्या 3 दिवसात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 27 रुपये तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 37 रुपये प्रतिलिटर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली. औरंगाबाद इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची 16वी बैठक आज नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीत गेल्या 3 रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेतला जाणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात अग्रेसर असून अर्धापूर तालुक्यापाठोपाठ आता मुदखेड तालुका निर्मल झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांनी ही माहिती दिली. मुदखेड तालुक्यात आतापर्यंत 14,970 शौचालयं बांधण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या कौशल्य वृद्धी आणि स्वयंरोजगार योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या 3 वर्ष यशस्वी वाटचालीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.